एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या राजापूर दौऱ्यावरती आहेत। शिवसंकल्प अभियानानिमित्त शिंदेंची आज राजापुरात सभा होणार आहे। राजापुरात विविध ठिकाणी सभेचे बॅनर सुद्धा झळकताना पाहायला मिळतात। तर सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, सिंधुदुर्गात मोठे फलक लागलेले आहेत, काय भूमिका घेणार, सगळ्यांचं लक्ष लागलंय, काय अधिक माहिती? नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज राजापूरमध्ये या ठिकाणी येत आहेत। शिवसंकल्प अभियानांतर्गत ही या ठिकाणी सभा होणार आहे। शिवदूत आहेत, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात आणि पूर्ण राजापूर नगरी सध्या भगवीमय झालेली पाहायला मिळते आहे। कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये या ठिकाणी रस्सीखेच पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं या मतदारसंघाच्या पुढच्या वाटचाली संदर्भातली भूमिका या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते जाहीर करतात का, याची उत्सुकता सगळ्यांना लागून झालेली आहे। कारण का एकीकडे शिंदे गटाकडून या ठिकाणी किरण सामंत, तर भाजपकडनं या ठिकाणी रवींद्र चव्हाण अशी काटेकी टक्कर असणार आहे। दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे आणि त्याच अनुषंगानं इथं जमणाऱ्या शिवदूतांना या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की मिशन 48 असा या ठिकाणचं स्लोगन आहे आणि शिवसेनेचं फक्त एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व, अशा प्रकारचं स्लोगन या ठिकाणी लावलेलं पाहायला मिळत आहे। सभेची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते। पुढच्या काही तासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि इथल्या शिवदूतांना मार्गदर्शन करतील। मात्र या मतदारसंघाचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता या निमित्ताने लागून झालेली पाहायला मिळते। अगदी, आणि प्रत्येक अपडेट या संदर्भात घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।